तर मित्रांनो आपण आलो आता अगोडा फोर्ट वरती, अगोडा किल्ल्यावरती आलो आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही इकडे जायचं आपल्याला आता व किल्ल्यामध्ये जायचं। तिथून प्रवेश गेट आहे, तिथून एंट्री होईल आपली किल्ल्यामध्ये। तर चला किल्ल्यासमोरच असं माहोल आहे सध्या आणि ते तिकडून पाठीमागून लोक येत आहे बघा, तिकडून आलो होतो आपण मागून आणि इकडे जायचं आता मध्ये पाठीमाग। तर मित्रांनो इकडे जायचं समोर आपल्याला, हे वरती बघा तो समोर किल्ला आहे आणि किल्ल्यासमोर असं वातावरण सध्या आहे आणि इकडून समोरून आलो होतो आपण। तर चला इकडे जायचंय समोर। तर मित्रांनो या किल्ल्याला बघून देवगिरी किल्ल्याची आठवण आली बघा। देवगिरी किल्ल्यासारखंच बनलेलं आहे इकडं, पाठीमागं बघू शकता तुम्ही। हे बाहेरून असं दिसतो बघा हा किल्ला, अगोडा फोर्ट गोवा। या समोर भीती बघा, देवगिरी किल्ल्यामध्ये जशी नदी बनलेली आहे किल्ल्याच्या बाहेरून, तसंच या ठिकाणी बनलेलं आहे बघा। तर असा किल्ला आहे। तर जाऊ आपल्याला आता इकडे जायचं मध्ये किल्ला बघण्यासाठी। तर चला आता किल्ल्यामध्ये जाऊ। तर मित्रांनो समोरून त्या तिथून आपण प्रवेश केला होता किल्ल्यामध्ये, त्या पांढरे त्याच्या शेजारून प्रवेश केला होता आणि बघा हे असं आहे आणि ते तिकडं समोर दिसते लोक, तिकडं समुद्र आपल्याला पाहायला मिळेल आणि बघा असा किल्ला दिसतो आतमधून। हे लोक वरती भिंतीवरती गेलेले। तर चला वरती जाऊ आता। तर मित्रांनो आलो किल्ल्याच्या भिंतीवरती आलो आणि समोर बघा या असं दिसतं वरून भिंतीवरून। इकडं असं डोंगर आहे आणि डोंगरामध्ये हा बनलेला आहे किल्ला आणि इकडं समोर खाडी पण दिसते इथून बघा, किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे पहा। आणि इकडं समुद्र आहे, हे किल्ल्यावरून असं समोर पांढरं दिसतं, त्याच्या पाठीमागे पाणी दिसतं बघा, समुद्राचं पाणी इथे। तर मित्रांनो या ठिकाणी बघा किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी। हे किल्ल्यांच्या भिंतीवरती आपण ही सगळी खाडी आहे आणि इकडे समोर समुद्र आहे। तर मित्रांनो बघा हे किती छान निसर्गाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं किल्ल्यावरती, आपण किल्ल्यांच्या भिंतीवरती। तर मित्रांनो पाठीमागे बघा किती छान दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। असं वाटतं घंटाभर इथंच उभा राहा। तर मित्रांनो हे बघा समोर देवगिरी किल्ल्यासारखं सिस्टम बनलेलं आहे खाली। तर चला इकडं पुढं जाऊ आणि पुढं जाऊन तसंच सरळ त्या पलीकडच्या भिंतीकडे जाऊ, त्या तिकडून समुद्राचा व्ह्यू बघू आपण। तर चला पुढं इकडे जाऊ। तर मित्रांनो हे बघा किल्ल्याच्या मागच्या साईडनं इकडे गार्डन बनलेलं आहे। खूप छान किल्ला आहे, टाइम भेटल्यावर तुम्ही इकडे येऊ शकता। हे समुद्र खाडी बघा किती छान दिसते। तर मित्रांनो या ठिकाणी बघा किती छान व्ह्यू आहे बघा, समुद्र हे खाली झाडी बघा, किती छान वातावरण आहे। तर चला जाऊ पुढं। तर मित्रांनो आपण किल्ला बघून आलो बघा आणि बाहेर येऊन किल्ल्यासमोर येऊन बसलो आता। खूप घाम फुटला राव, जास्त गरमट या ठिकाणी।
तर मित्रांनो, हा फोर्ट, हा किल्ला कंडोलीम ग्रामपंचायत मध्ये येतो आणि खूप छान असा हा किल्ला आहे. तुम्ही गोव्यामध्ये आले तर एकदा जरूर या किल्ल्याला भेट द्या. खूप छान किल्ला आहे. तर चला, आपण हा ब्लॉग आता इथेच पूर्ण करू. आता मी काही हे फोटो वगैरे शूट करतो. तर चला, यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओ मध्ये.